काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते आहात, पण बऱ्याच आपल्या प्रेक्षकांना, बऱ्याच जणांना माहीत नाही की हनुमंत पवार जरी आत्ता प्रवक्ते असले काँग्रेसचे, तर ते मूळचे कॉम्रेड आहेत. कॉम्रेडची विचारधारा, काँग्रेसची विचारधारा वेगळी आहे. तुम्ही मुळात काँग्रेसकडे आले कसे? कॉम्रेड तुम्ही विद्यार्थी दशेत अगदी कॉम्रेड होते माझ्या माहितीप्रमाणे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातला पत्रकारितेचा विद्यार्थी. त्याच्या अगोदर तत्कालीन उस्मानाबाद शहर, आताचं धाराशिव, तिथे रामकृष्ण परमहंस महाविद्यालयामध्ये शिकलो. तर राष्ट्र सेवा दलाच्या शिबिरांमधून मी समोर आलेला कार्यकर्ता. नंतर विवेक वाहिनी, त्याचे माझ्यावर संस्कार आहेत. आणि मग विद्यार्थी दशेमध्ये मी ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशनचा सेक्रेटरी होतो माझ्या जिल्ह्याचा. विद्यार्थ्यांचे प्रश्न, महाविद्यालयीन तरुणांचे, मुलींचे प्रश्न, ह्याच्यावर आम्ही काम करत राहिलो. आणि मग डाव्या विचाराची ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन, नंतर विद्यापीठात आल्यानंतर SFI, ह्या सगळ्या विद्यार्थी चळवळीमध्ये राष्ट्र सेवा दलाची साने गुरुजींची चळवळ आणि ह्याच विवेक वाहिनी डॉक्टर दाभोळकरांची, ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी विद्यार्थी दशेत होतो. ज्यावेळेस मी पत्रकारितेचं शिक्षण पूर्ण केलं, पूर्णवेळ पत्रकारितेमध्ये आलो, त्यावेळेस माझा विद्यार्थी संघटनांचा काही संबंध राहिला नाही. पण माझ्या विचारांवर, माझ्या विचार करण्यावर, बोलण्यावर समाजवादी चळवळीचा, राष्ट्र सेवा दलाचा, साने गुरुजींच्या विचारांचा, क्रांतिसिंह नाना पाटलांच्या डाव्या विचारांचा, भाई उद्धवराव पाटील माझ्या जिल्ह्यातले शेतकरी कामगार पक्षांचे, त्यांच्या विचारांचा प्रभाव आहे. तो आहे. जसा नेहरूजींवर प्रभाव होता, जसा यशवंतराव चव्हाण साहेबांवर M.N. रॉय यांचा प्रभाव होता, तसा काँग्रेसमध्ये मी आहे. तर मी ह्या सगळ्या म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी मांडलेला जो विचार आहे, किंवा जो भाई उद्धवराव पाटलांनी मांडला, जो क्रांतिसिंह नाना पाटील ज्या पक्षाचे खासदार होते, त्या पक्षाच्या विचाराचा जर माझ्यावर प्रभाव असेल तर तो अभिमानाने मिरवतो मी तो.